नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समध्ये 2011 पासून 25 पर्यंत विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहतोय. आज आपण सर्वोच्च न्यायालय, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल 2011 पासून 25 पर्यंत जे प्रश्न विचारले होते तर त्याच्या अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. याच्या पाठीमागचे जर का तुम्ही लेक्चर पाहिले नसतील तर ते लेक्चर तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जावा. त्याच्यामध्ये MPSC पॉलिटी PY ॲनालिसिस सिरीज नावाची एक प्लेलिस्ट आहे, ती चेक करा. आत्तापर्यंत जवळजवळ आपण 40+ लेक्चर रेकॉर्ड केलेले आहेत, ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आणि या ज्या PDF आहेत पर्टिक्युलर, या PDF तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा. याशिवाय VJC स्टडी सध्या 5 सोशल मीडियावरती आम्ही उपलब्ध आहोत: फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. बघा, ज्यावेळेस आपण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा अभ्यास करत असतो किंवा करतो त्यावेळेला अभ्यास घटक म्हणून कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे. आता परीक्षेचा पॅटर्न आहे तर तो बदलला आहे. त्या अनुषंगानं फक्त फॅक्च्युअल डाटाच लक्षात न ठेवता किंवा पाठ न करता इतरसुद्धा जो डाटा महत्त्वाचा आहे किंवा जी माहिती महत्त्वाची आहे ती तुम्ही वाचणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न तयार करून ते स्वतः लिहिणं आणि जर का ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते सोडवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण न्यायमंडळाचा अभ्यास करतो, म्हणजे शासनाची 3 अंग आहेत: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळावरचे प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. आत्ता आपण न्यायमंडळाला सुरुवात करतोय. न्यायमंडळात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय, मग उच्च न्यायालय, मग कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय, न्यायालयीन प्रक्रिया आणि खटले. तर असा हा क्रम असेल, बरोबर. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक आणि विश्लेषणसुद्धा सटीक असणार आहे. ज्यावेळेस आपण न्यायमंडळ पाहतो, भारताचं न्यायमंडळ, तर याची सुरुवात स्वातंत्र्योत्तर काळात झाली का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. कारण भारतातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय जे होतं तर ते 22 ऑक्टोबर 1774 रोजी कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलं. म्हणजे याचाच अर्थ भारतातल्या न्यायमंडळाची सुरुवात अगदी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनानंतरच सुरू झाल्याचं आपल्याला दिसते. त्याच्यामुळं ब्रिटिश राजवटीतील न्यायव्यवस्था, त्याच्यानंतर मग स्वतंत्र भारतातील न्यायव्यवस्था आणि मग सर्वोच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयातली म्हणजे 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. आणि आत्ता यावर्षी आपण सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्ष सेलिब्रेट करतोय. त्याच्यामुळं हे सर्वोच्च न्यायालय खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. जर का आपण ब्रिटिश राजवटीतील न्यायव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला माहितीच आहे की एक सनद आली होती 1726 या संधीमध्ये कंपनीला मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता या 3 प्रांतात मेयर्स कोर्ट स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मग 1757 प्लासीची लढाई झाली आणि या लढाईनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी न्यायिक कार्य होती तर ती विस्फारली. मग पुन्हा 1772 सालापर्यंत हे वरती जे मी 3 प्रांत सांगितले, या 3 प्रांताच्या बाहेरही कंपनीच्या न्यायालयाचा विस्तार झाला. मग 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आणि मग त्यालाच अनुसरून 3रा जॉर्ज या राजाद्वारे 26 मार्च 1774 रोजी कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याची सनद संमत करण्यात येऊन मग 22 ऑक्टोबर 1774 रोजी कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग पुन्हा त्यानंतर 1800 आणि 1823 अनुक्रमे मद्रास आणि बॉम्बे प्रांतात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. पुन्हा मग 1935 मध्ये 1833चा चार्टर ॲक्ट आला आणि 1833च्या चार्टर ॲक्टनुसार 1834 साली थॉमस मॅकॉले याच्या अध्यक्षतेखाली पहिला लॉ आयोग विधी कमिशन नेमण्यात आलं आणि भारतातल्या कायद्याच्या संहितीकरणास सुरुवात झाली. आणि याच मॅकॉलेच्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1860 साली IPC म्हणजेच भारतीय दंड संहितेचा मसुदा तयार केला आणि त्याचं पुढं 1 जानेवारी 1862 पासून त्याची अंमलबजावणी झाल्याचं दिसतं. हे सगळं होत असताना स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात आलं होतं. मग त्याच वेळेला 1935चा भारत सरकार कायदा स्थापन झाला किंवा आला आणि या कायद्याने फेडरल कोर्टाची म्हणजेच संघ न्यायालयाची तरतूद करण्यात आली. येते का लक्षात. आणि मग 1 ऑक्टोबर 1937 रोजी संघ न्यायालयाची औपचारिकपणे दिल्ली येथे स्थापना करण्यात आली आणि 6 डिसेंबर 1937 रोजी न्यायालयाची पहिली बैठक जी आहे तर ती पार पडलेली आहे. कायद्यातल्या तरतुदीनुसार म्हणजे 1935च्या या न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि जास्तीत जास्त 6 न्यायाधीश होते, लक्षात ठेवा. आणि सध्या
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 33+1 असे 34 सरन्यायाधीश आहेत. हे जास्त महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग संघ न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून सर मॉरिस ग्वायर हे होते आणि शाह मोहम्मद सुलेमान व M.R. जयकर हे इतर 2 न्यायाधीश नेमले. 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात झाली आणि पूर्वीच्या न्यायालयातील न्यायाधीश नवीन न्यायालयाचे न्यायाधीश बनले. न्यायमूर्ती हरिलाल जयकिशनदास कनिया हे स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत. याच्यावरती प्रश्न ऑलरेडी UPSCने MPSCने विचारलेले आहेत. सरन्यायाधीशांशिवाय सय्यद फजल अली, एम पतंजली शास्त्री, मेहरचंद महाजन, बिजन कुमार मुखर्जी आणि S.R. दास हे इतर सर्वोच्च न्यायालयातले सरन्यायाधीश होते. मग पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतात घटनेत न्याय यंत्रणेची सविस्तर तरतूद जी आहे तर ते आपल्याला करण्यात आल्याचं दिसतं. भारतातली न्यायव्यवस्था जी आहे तर ती एकात्म न्यायव्यवस्था आहे, इंटिग्रेटेड स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे आणि याच्यावरती तुम्हाला 1935च्या कायद्याचा आपल्याला प्रभाव दिसतो. याशिवाय मिश्र कायद्यावरती आधारित ही भारतीय न्यायव्यवस्था आहे, म्हणजेच ती संसदेचे कायदे, न्यायालयाचे कायदे, रूढी आणि धार्मिक कायदे यावरती ती आधारित असल्याचं आपल्याला दिसतंय. मग सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या घटनात्मक तरतुदी जर का आपण पाहायचं झालं तर राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 124 ते 147 याच्यामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. 1935च्या कायद्याने स्थापन केलेल्या संघ न्यायालयाचंच हे नवं रूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय संसदेला या सर्वोच्च न्यायालयाच्या संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार आणि कामकाज या संदर्भातील नियंत्रणाचं अधिकार राज्यघटनेनं दिलेले आहेत. आणि कलम 124 काय सांगते, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि घटना याविषयीच्या तरतुदी कलम 124 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. बरोबर, ही झाली पार्श्वभूमी. आलं लक्षात. आता ही पार्श्वभूमी सारखी आपण रिपीट नको करायला, म्हणून मी सुरुवातीला पार्श्वभूमी सांगितली. जर का तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसला असाल तर मी ज्या महत्त्वाच्या डेज अँड डेट सांगितल्या तर त्या प्लीज नोट डाऊन करा, त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. भाग 5 कलम 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाचे तरतूद तुम्हाला तिथं केल्याचे दिसते. बरोबर, भाग 5 हे जास्त सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि भाग 6 राज्य सरकार किंवा राज्य विधिमंडळाबद्दलच्या तरतुदी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. पहिले 3 घटक आपण डिस्कस केलेले आहेत. त्याच्यानंतर येतं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, रचना आणि नियुक्त्या. आता बघा 124 रचना, 124(2) नियुक्ती ह्याच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी तिथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता नियुक्ती करताना मुख्य न्यायाधीश जो आहे तर राष्ट्रपती त्यांना आवश्यक वाटेल त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सल्लामसलत करून मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि मग इतर न्यायाधीश. बरोबर. आता बघा 2019 नुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 33+1 असे एकूण 34 न्यायाधीश आहेत. म्हणजे एक CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 33 इतर न्यायाधीश. ओके. 1950ला किती होते? 8, 1+7. बरोबर. 56ला ते 11 झाले, 60ला 14, 77ला 18, 86ला 26, 2009ला 31 आणि 2019ला 34. हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर हे ठरवण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे. बरोबर. आणि ही सदस्य संख्या 64 ठरवते आणि हे सगळं तिथं होत असतं. बरोबर. आता हे पात्रता वगैरे आपण ज्यावेळेस प्रश्न येतील तर त्यावेळेस आपण त्या पात्रतेची वगैरे चर्चा करायची आहे. सर्वोच्च न्यायालयासंबंधीची 99वी घटना दुरुस्ती 2015ची ही जरा थोडीशी जास्त महत्त्वाची आहे. ज्यावेळेस तिचं गरज पडेल तर तिथं बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय आहे 65 वर्ष आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय आहे 62 वर्ष. इथं कन्फ्यूज नका हो, हे वय खूप महत्त्वाचं आहे. बरोबर, हे लक्षात ठेवा. आणि हे कुठं सांगितले? कलम 124 2B 2A 124(4). ओके, हे महत्त्वाचं आहे. आता पात्रता जी सांगितलेली आहे तर ती कलम 124(3) मध्ये सांगितली. बरोबर. काय पात्रता सांगितली त्यांनी? भारताचा नागरिक असावा, प्रतिष्ठित कायदेपंडित असावा, उच्च न्यायालय किंवा तशा 2 किंवा त्यापेक्षा अधिक न्यायालयात न्यायाधीशपदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव आणि उच्च न्यायालय किंवा तशा 2 पेक्षा अधिक न्यायालयात अधिवक्ता, वकील म्हणून किमान 10 वर्षाचा अनुभव ही पात्रता आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये नियुक्तीची पद्धत, कार्यकाळाची सुरक्षितता, निश्चित सेवा सरती, संचित निधीतून खर्च, वर्तणुकीबाबत चर्चा नाही आहे, निवृत्तीनंतर वकिली करण्यास मनाई, न्यायालयीन अवमानासाठी शिक्षा, कर्मचारी नियुक्तीचे स्वातंत्र्य, अशा वेगवेगळे स्वातंत्र्य जे आहेत तर ती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेली आहेत. याशिवाय न्यायाधीशांची बडतर्फी किंवा महाभियोगाची प्रक्रिया राज्यघटनेतल्या 124(2)B मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की 124(4) मध्ये नमूद केलेल्या पद्धतीनुसारच न्यायाधीशांना पदावरून हटवता येईल.
म्हणजेच काय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाला राष्ट्रपतीच्या आदेशाने पदच्युत करता येतं. कलम 124(5) मध्ये संसदेस न्यायाधीशांच्या महाभियोगाच्या चौकशीसंबंधी प्रक्रियेचं नियमन करणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करण्यात आला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्या न्यायाधीशांना, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना जर का किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना जर का पदावरून दूर करायचं असेल तर महाभियोगाची प्रक्रिया अवलंबावी लागते. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, त्याच्यामध्ये 4-5 अधिकार क्षेत्र आहेत. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजेच ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, अपीलाचं अधिकार क्षेत्र अपीलेटिव्ह ज्युरिस्डिक्शन, त्याच्यानंतर येतं सल्लाविषयक अधिकार क्षेत्र कन्सल्टेटिव्ह ज्युरिस्डिक्शन, त्याच्यानंतर घटनात्मक उपायासंबंधीचं अधिकार क्षेत्र अभिलेख न्यायालय म्हणून ते काम करतं. त्याच्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन असेल, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार वा पुनर्विलोकन करण्याचा अधिकारसुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आहे. ओके, तर अशा रीतीनं ही सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे, महत्त्वाचे घटक मी तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. आणि आता आपण प्रश्नांच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. जास्त तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं तर ते तुम्ही नोट डाऊन करत चाला की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ही जी सिरीज आहे तर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये MPSC पॉलिटी POI ॲनालिसिस सिरीज अंतर्गत ही सिरीज उपलब्ध आहे. दॅट्स इट. चलो, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती जोड्या लावायच्यात. जसं आपण आयुष्यात लावतो आणि फसत नाही, काय यशस्वी होतं. चला, जोड्या लावायच्यात. भारतीय राज्यघटनेतील कलम आणि त्याच्यामधल्या तरतुदी, भाग 5 मधली ही कलम आहेत. कलम 124 ते 147 ही कशाबद्दलची कलम आहेत? ही सर्वोच्च न्यायालयाबद्दलची कलम आहेत. कलम 124 काय म्हणते? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि निर्मिती. बघा, एला 4. 126 काय म्हणते? कलम 126 हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. बघा कुठं इथं हंगामी न्यायालयाची 3 प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. 129 जे कलम आहे तर ते सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय असेल, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कुठं आहे अभिलेखाचं न्यायालय? 2. आणि 131ला 1. अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अला 4, बीला 3, सीला 2 आणि डला 1. कलम थोडीशी महत्त्वाची आहेत सर्वोच्च न्यायालयाची. पाठ नका करू, कनेक्शन लावून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, न्यायव्यवस्थेची रचना, क्षेत्र, अधिकार ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल सर्वस्वी तिची रचना असेल, त्याचं क्षेत्र असेल, त्याचा अधिकार ठरवण्याचा अधिकार कोणाला आहेत? मागाशी सांगितल्याप्रमाणे ते सगळं भारताच्या संसदेला देण्यात आलेलं आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश असायला पाहिजेत वगैरे, त्याची पात्रता काय असायला पाहिजे, हे सगळं जरी संविधान ठरवत असलं तर याच्यामध्ये संसदेचा अधिकार, हक्क किंवा संसदेचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 124(4) नुसार सर्वोच्च न्यायालयाचा अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्यासाठी डॅश डॅश ही कारणे असू शकतात. कलम 124(4) मध्ये महाभियोगाची प्रक्रिया सांगितली, हे लक्षात ठेवा. म्हणजे कलम 124(4) मध्ये नमूद केल्याप्रमाणे, म्हणजेच संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी बहुमताने आणि त्या सभागृहात उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 बहुमताने पदावरून हटवावे अशी शिफारस केल्यास राष्ट्रपती त्यांना पदमुक्त करतात. आणि ही शिफारस कोण करतं? भारताची संसद करते, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी कारणं काय दिलेले आहेत त्यांनी? कारणं त्याची 2च कारणं आहेत. एक, सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि दुसरं आहे अकार्यक्षमता. या 2च कारणासाठी भारताच्या उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करता येतं. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. दॅट्स इट. हे एवढं साधं सोपं सरळ आहे. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संबंधितलं अयोग्य विधान ओळखायचं आहे. बरोबर. बघा, वयाची 65 वर्ष होईपर्यंत ते पद धारण करतात. बरोबर आहे. ते राष्ट्रपतींना पद लिहून राजीनामा देतात, पत्र लिहून राजीनामा देऊ शकतात. बरोबर आहे. लोकसभेच्या शिफारशीनुसार त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युत करता येतं नाही. संसदेच्या, आणि संसद म्हटल्यानंतर 2 सभागृह येतात, राज्यसभा आणि लोकसभा. हे विधान चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. ओके, महाभियोगाची प्रक्रिया मी आत्ताच एका सेकंदापूर्वी तुम्हाला एक्सप्लेन केली. संसदेच्या 2 सभागृहांची शिफारस लागते आणि ते राष्ट्रपतींना सांगतात आणि मग राष्ट्रपती न्यायाधीशांना पदच्युत करतात किंवा काढून टाकतात. दॅट्स इट. 100 सदस्यांच्या लोकसभेत किंवा 50 सदस्यांच्या राज्यसभेत स्वाक्षरीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत सभापतींना दिला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं कलम
सर्वोच्च न्यायालयाला भारतातील कोणत्याही न्यायाधिकरणाने दिलेल्या कोणत्याही निर्णय किंवा आदेशावर विशेष विनंती अपील दाखल करण्याचा अधिकार देतं? कलम 136 नुसार, हे लक्षात ठेवा. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे कलम 136 काय सांगते. स्पेशल लीव म्हणजे सर्वोच्च न्यायालयाद्वारे अपिलाची विशेष परवानगी जी आहे तर ती कलम 136 नुसार दिली जाते. ओके. कलम 32 काय आहे? रिट्स काढण्याचा अधिकार, तो कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला. आणि 226 नुसार रिट्स काढण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाला. हे लक्षात ठेवा. आता कलम 227 जे आहे तर ते कलम 227 उच्च न्यायालयासंबंधीचं म्हणजे उच्च न्यायालयाच्या संबंधीचं कलम आहे. उच्च न्यायालय काय म्हणते? सर्व न्यायालयावर पर्यवेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार. म्हणजे उच्च न्यायालयाच्या खालची जी न्यायालये आहेत त्याच्यावर त्याचं पर्यवेक्षण किंवा ऑब्झर्वेशन करण्याचा अधिकार कलम 227 नुसार सर्व उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. आणि कलम 148 काय सांगते? भारताचा नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग. ओके, 136 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्कसमधील रोजगारावर बंदी घालण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत. तर ते बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित एक व्यक्ती आहेत, त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. तर त्या व्यक्तीचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमची जर आज परीक्षा घेऊया. बऱ्याच जणांना माहिती आहे ते नाव कुठलं आहे. आणि तो नोबेल अजून एक ट्रिक देतो, विभागून देण्यात आला होता. ती मलाला आणि भारतातले एक व्यक्ती आहेत त्यांना देण्यात आला होता. त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंट पिन करून ठेवण्यात येईल. पुढचा प्रश्न. खालील विधानापैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सत्य नसणारं किंवा चुकीचं विधान आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, भारतीय राज्यघटनेचे 124 ते 147 भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना अधिकाराची माहिती दिली. ॲब्सल्युटली करेक्ट आहे. 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि सध्याच्या इमारतीमध्ये नाही, कधी झालं ते? 28 जानेवारीला झाले. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कधी? 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. पहिलं विधान, दुसरं विधान चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं होतं. आणि न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात का? तर करतात, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाच्या अनुमोदनाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली सोडून भारतातील इतर ठिकाणी सुद्धा चालवलं जाऊ शकतं? कुणाच्या अनुमोदनाने विचारले त्यांनी, बरोबर, म्हणजे कुणाच्या परवानगीने? तर ते भारताच्या राष्ट्रपती, म्हणजे राष्ट्रपतीने जर का सांगितलं, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला वाटलं की बाबा दिल्लीत जरा प्रदूषण खूप झाले, मला तिकडं पुण्यात नेऊन सर्वोच्च न्यायालय चालवायचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना वाटलं आणि राष्ट्रपतींनी त्याला जर का अनुमोदन दिलं, ओके, कुणी? राष्ट्रपतींनी, तर ते न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय कुठेही नेऊ शकतं. ओके, म्हणजे पुण्यात येऊ द्या भारताचं सर्वोच्च न्यायालय स्थापन होऊ शकतं, परंतु राष्ट्रपतींनी तशी परवानगी त्याला द्यायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वेच्छा अधिकार क्षेत्र प्रदान केलेलं आहे? स्वेच्छा अधिकार क्षेत्र मगाशी सांगितलं, कलम 136 या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. आता कलम 141 काय म्हणतंय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कलम 141 सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्याची घोषणा. कलम 142 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्याचे आणि आदेशांची अंमलबजावणी करणं. सध्या कलम 142 आणि कलम 143 चर्चेत आहे. कलम 143 काय म्हणते? सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. आता लगेच जर का 226 रेफरन्स आला असेल तर कलम 226 प्राधिलेख अथवा न्यायिक आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार, म्हणजेच उच्च न्यायालयाचा रिट्स काढण्याचा अधिकार कलम 226 मध्ये देण्यात आलेला आहे. ओके, दॅट्स इट. चलो सैनिको आगे बढो. पुढचा प्रश्न. शीर्षस्थानी ते तळस्थानी या क्रमाने खालील न्यायालयाचा योग्य क्रम कोणता? आता हा खरं तर प्रश्न कनिष्ठ न्यायालयातला आहे, तो आपण तिकडे डिस्कस करू. फक्त उत्तर सांगतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्यांदा उच्च न्यायालय येतील, त्याच्यानंतर सहाय्यक सत्र न्यायाधीश येतील, मुख्य न्यायदंडाधिकारी येतील आणि महानगर दंडाधिकारी येतील. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीस पात्र असणार नाही जोपर्यंत तो भारताचा नागरिक असणार नाही आणि खालीलच्या कुठल्या तरतुदी लागू होतात ते आपल्याला सांगायचं आहे. कुठल्या होतात बघा. एखाद्या उच्च न्यायालय अथवा 2 किंवा अधिक न्यायालयाचे किमान सलग 5 वर्ष न्यायाधीश हे पाहिजेच. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा 2 किंवा अधिक न्यायालयांना निदान सलग 10 वर्ष अधिवक्ता किंवा वकील
हे सुद्धा पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता हे सुद्धा पाहिजे. पर्याय क्रमांक अ, ब आणि क हे 3 ऑप्शन बरोबर आहेत. डो जो आहे तर तो चुकीचा आहे. असा किती नंबरचा पर्याय आहे, तर तो आहे 2 नंबरचा पर्याय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, घटक राज्य यांच्यातील वाद सोडवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार त्यांच्या खालीलपैकी कुठल्या अधिकार क्षेत्रात येतो. आता मी जो तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला माहीत असले पाहिजेत. 5-6 जे अधिकार क्षेत्र सांगितली, ज्युरिस्डिक्शन सांगितली, तर ती महत्त्वाची आहेत. ते बघा, आता जे सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये काय काय येतं. केंद्र आणि एक अथवा अनेक घटक राज्यांच्यातील वाद, केंद्र, एखादं घटक राज्य आणि एक अथवा अनेक घटक राज्यातील वाद, 2 किंवा अधिक घटक राज्यातील वाद, हे सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. म्हणजेच काय, संघराज्य आणि घटक राज्यातील वाद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाबाबतच्या निवडणुका, हे जे वाद आहेत तर ते सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इको होतोय. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, चलो सैनिको आगे बढो. काय आहे, कोणतं योग्यरित्या जुळलं नाही आहे, म्हणजे कुठली जोडी जुळली नाही. काही जोड्या जुळतही नाही आयुष्यात आणि ते नाही जुळल्या याचा आपल्याला कधी चांगला फील होतो, काहीतरी वाईट समजल्यानंतर. चलो काय बघा, 143 सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार, बरोबर आहे. 141 सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतातील सर्व न्यायालयांना लागू असतील. कलम 139 रीट पादलेख देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, पहिली जोडी जुळत नाही. कलम 145 काय म्हणते बघा, ते महत्त्वाचं कलम आहे. तर कलम 145 जे आहे तर ते आहे न्यायालयाचे नियम. हे लक्षात ठेवा, ते कुठं दिलेले आहेत, 145 मध्ये. ओके, त्याच्यामुळं आणि न्यायाधीशांचं वेतन जे आहे, ओके, वेतन ते म्हणजे जास्त महत्त्वाचा भाग आहे, तर ते तुम्हाला 124 मध्ये पाहायला मिळते. ओके, दॅट्स इट. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, खालील विधानाचं अवलोकन करा आणि चूक किंवा बरोबर विधान तुम्हाला ओळखायचे आहेत. भारतीय संविधानातील कलम 149 मध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करून त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असे आदेश देऊ शकतो. आता तुम्हाला कलम 149 काय म्हणते पाहायला पाहिजे. कलम 149 काय आहे, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचे कर्तव्य आणि अधिकार, जे पहिलं विधान आहे तर ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. न्यायालयाने दिलेला आदेश केंद्रशासित प्रदेश वगळता संपूर्ण देशात लागू होईल असं काय नाही, तो संपूर्ण देशाला लागू असतो. दोन्ही विधानं चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा खरं आहे किंवा अचूक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वेतन आणि भत्ते हे विधिमंडळाच्या मताच्या अधीन आहेत का, तर आहेत ना. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय त्यांच्या अवमानाबद्दल कोणत्या व्यक्ती शिक्षा करण्याचा अधिकार आहे का, आहे. कलम 122 सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास मनाई करतं. कलम 122 कसं काय येईल ना त्यात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 124 पासून सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात होती. 122 काय आहे, संसदेच्या कार्यपद्धतीबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही. ओके, त्याच्यामुळं 22 चुकलं. सर्वोच्च न्यायालय कलम 145 आणि नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 145 काय म्हणते, न्यायालयाचे नियम वगैरे, तर ड बरोबर आहे. त्याच्यामुळं अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात न्यायालयाने आपले अधिकार क्षेत्र वापरलं आणि कायद्याने लिहिलेलं पत्र याचिका म्हणून मानलं गेलं. या न्यायालयाने असं नमूद केलं की तांत्रिकता न्यायालयाला व्यक्तीच्या नागरी स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुनील बत्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन. आता हा खटला थोडासा वेगळा आहे. म्हणजे जेलमध्ये कैद्यांची अवस्था कशी असते किंवा त्यांच्यावरती किती अन्याय अत्याचार होतो याच्याबद्दलचं पत्र होतं आणि ते सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, स्वीकारलं आणि ते अपील दाखल करून घेतलं. ओके, ह्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं म्हणतात, PIL. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल तो स्वतः जर का न्यायालयात जाऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीनं जर का केस फाईल केली तर त्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतात. ओके, तर ही ती केस आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. ओके, कधी देऊ शकतात, तर
राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर, हे लक्षात ठेवा. आणि हे न्यायालयाचं काम आहे बरं का, हे न्यायालयाचं काम आहे. त्याच्यामुळं हे कलम जे आहे कलम 143 सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. ओके. आणि हा राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर द्यायला लागतो. ओके. म्हणजे संविधान लागू होण्याच्या अगोदरचे जर का काही गोष्टी असतील तर त्याच्याबाबत जर का राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर तो सर्वोच्च न्यायालयाला देणं बंधनकारकच आहे. आणि संविधान लागू झाल्यानंतर जर का एखाद्या गोष्टीबद्दल राष्ट्रपतींनी सल्ला मागितला असेल तर असा सल्ला सर्वोच्च न्यायालय नाकारूसुद्धा शकतं किंवा देऊसुद्धा शकत नाही. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तो भारताच्या संसदेला आहे. मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविषयी योग्य आहेत किंवा आहे? योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. योग्य असणारे विधान. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. बरोबर आहे का? हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. चौकशीशिवाय त्यांना निलंबित केलं जाऊ शकतं. हे बरोबर आहे का? हे सुद्धा चुकीचं आहे. संसदीय प्रक्रियेनंतर काढलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार सिद्ध झालेलं गैरवर्तन, हे लक्षात ठेवा, आणि अकार्यक्षमता या आधारावरती त्यांना काढलं जाऊ शकतं. तर हे बरोबर आहे. अ आणि ड हे जे दोन पर्याय आहेत तर ते बरोबर आहेत. ब आणि क हे दोन पर्याय चुकीचे आहेत. अ आणि डचा ऑप्शन किती नंबरचा आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चल, बरोबर येते लक्षात? समजतंय? सोपं आहे. पुढचा पुढचा प्रश्न, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे हे एकमेकांना पूरक असून एकाला दुसऱ्यासाठी बळी देण्याची आवश्यकता नाही असा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात स्वीकारला? ह्या खटल्याचं नाव आहे मिनर्वा मिल्स खटला. 80चा खटला आहे बघा, लक्षात ठेवा. महत्त्वाचा खटला आहे. गोलकनाथ चंपकम दोरईराजन केशवानंद, सगळ्यात महत्त्वाचा खटला आहे केशवानंद भारती 1973चा. या खटल्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि केशवानंद भारती यांचं निधनही झाले. त्याच्यामुळे सध्या हा चर्चेत असणारा खटला आहे. ओके. त्याच्याबद्दल करून हे चारही खटले महत्त्वाचे आहेत बरं का. हे ज्यावेळेस खटल्याचं प्रकरण येईल खटल्यावरचा आपण प्रश्न पाहू तर मी तुम्हाला अजून त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देईनच. परंतु मी एक्सप्लेनेशन देण्याची वाट पाहू नका. VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर का तुम्ही पॉलिटीची सिरीज पाहिली असेल तर त्याच्यामध्ये आपण खटल्याबद्दल बोललो आहे. हे चारही खटल्याचं तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एकदा पाहून घ्या. बरोबर, ते पाहून घ्या. बऱ्याचशा गोष्टी तिथं क्लिअर होतील. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःच्या निर्णयामध्ये व आदेशाचं पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे? कुठल्या कलमानुसार? कुठल्या? मगाशी सांगितले तुम्हाला की स्वतःचे जे निर्णय आहेत तर ते सर्वोच्च न्यायालय बदलू शकतं. ओके. तर ते कलम आहे कलम 137. काय म्हणते ते कलम 137? सर्वोच्च न्यायालयाकडून निकालपत्र किंवा आदेशाचं पुनर्परीक्षण. ओके. आणि कलम 136 काय म्हणते? सर्वोच्च न्यायालयाद्वारे अपिलाची विशेष परवानगी. ओके. 130 काय सांगितले? सर्वोच्च न्यायालयाचं ठिकाण वा आसन. 132 काय म्हणते? विशिष्ट खटल्यांमध्ये उच्च न्यायालयातून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचं अपिलाचं अधिकार क्षेत्र. कलम 135 अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत संघ न्यायालयाचा अधिकार क्षेत्र आणि अधिकार ज्याचा सर्वोच्च न्यायालयाला अंमल करता येतो. आणि 137 न्याय म्हणजे जे निकालपत्र किंवा आदेश दिले त्याचं पुनर्परीक्षण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. दॅट्स इट. ओके. चलो आगे बढो. पुन्हा एकदा जोड्या लावायच्या आहेत बघा. कशा जोड्या लावायच्या आहेत? कलम 129 काय म्हणते? सर्वोच्च न्यायालय काय असेल? हे अभिलेखाचं न्यायालय असेल. बरोबर. त्याच्यानंतर 134 काय म्हणते? फौजदारी दाव्यासंबंधीच्या तरतुदी. 136 काय म्हणते? खटले पुनर्निर्णयास घेण्याचा अधिकार. आणि 143 काय म्हणते? परमार्शदायी अधिकार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अला 2, भला 3, कला 4 आणि डला 1. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. याच्याबद्दल फक्त तुम्ही वाचून घ्या. महाभियोगाच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. पदावरून दूर करण्याची प्रक्रिया 124 आहे. परंतु हा प्रश्न का कॅन्सल केला आहे याचं एक्सप्लेनेशन मात्र माहीत नाही. वाचून घ्या. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयासंबंधीचं चुकीचं विधान बरोबर नसलेलं किंवा चूक विधान आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. बरोबर. सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. सध्याच्या नव्या वास्तू जाईपर्यंत सर्वोच्च न्यायालय संसदीय इमारतीमध्येच कार्यरत होतं. बरोबर आहे. भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवणं हे कार्य संसदेवरती सोपवलेलं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात येण्यापूर्वी 1937 ते 1950 पर्यंत
फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हे त्याच्याच जागी कार्यरत होतं, हे सुद्धा बरोबर आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतून चालतं, हे मात्र ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त ते इंग्लिशमधूनच चालतं आहे, हे लक्षात ठेवा. हिंदी भाषेतून चालत नाही. त्याचे जे न्याय निवड येतात किंवा जे सर्क्युलेशन येतं, परंतु आत्ता कायदा केलेला आहे, आत्ता ते हिंदीतही चालू शकतं किंवा ते चालायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे आहेत तर ते लोकांनाही समजायला पाहिजेत. बरोबर, लक्षात ठेवा. लँग्वेजचं बॅरियर कुठंच नाही यायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे ते मला तर वाटतं जेवढ्या अधिकृत भाषा आहेत तर त्या सर्व अधिकृत भाषेत 22 भाषेत कामकाज चाललं पाहिजे, 8व्या परिशिष्टात ज्या आहेत त्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचंसुद्धा वैयक्तिक मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, बघू काय होतं आहे. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयोगामध्ये खालील व्यक्तींचा समावेश असेल. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन. चलो बघा, भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण कोण असतं असं त्यांनी विचारले त्याच्यामध्ये. तर हे असतात, हे असतात, हे असतात आणि हे असतात. याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत. आणि हा पर्याय किती नंबरचा आहे? 4 नंबरचा. आता हा प्रश्न वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग माहीत असला पाहिजे. राष्ट्रीय घटना पुनर्विलोकनाचे अध्यक्ष माजी सरन्यायाधीश वेंकटचलैया 2002 साली राज्यघटनेचं पुनर्विलोकन करण्यासाठी आयोग नेमला होता. 2002मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीकरता राष्ट्रीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात यावा अशी शिफारस जी आहे तर या आयोगाने केलेली होती. मग पुन्हा न्यायमूर्ती A.R. लक्ष्मण यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने नोव्हेंबर 2008मध्ये आपला अहवाल म्हणजे जो 214 होता जाहीर केला आणि त्यांनी अशी शिफारस केली की सर्वोच्च न्यायालयाने मंडळीय पद्धतीचा पुनर्विचार करावा आणि न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये भारताचे सरन्यायाधीश कार्यकारी मंडळाचा अधिकार पुनर्स्थापित करण्याकरता कायदा करण्यात यावा. आणि या दोन्ही शिफारशींचा पाठपुरावा करत दुसऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ऑगस्ट 2014मध्ये 99वे घटना दुरुस्ती अधिनियम आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन अधिनियम पारित केला आणि 31 डिसेंबर 2014 रोजी या अधिनियमाला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि मग 13 एप्रिल 2015 रोजी अधिसूचित होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि 2015पासून नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन काम करायला लागलं. आणि प्रश्न असा होता की याच्यात कोण कोण असतं, तर वरीलपैकी सर्व लोक या ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनमध्ये असतात, परंतु सध्या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन काम करत नाही, ते बरखास्त करण्यात आले. लक्षात ठेवा, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. बरोबर, ओके. प्रश्न आता काही रिपीट नाही होणार, 2019ला हा प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागारी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतं? ते राष्ट्रपतींसाठी असतात, भारताचे राष्ट्रपती करतात. ओके, कलम 143. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश किंवा निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे? कुठलं कलम आहे? तर ते आहे कलम 137. मागाशी सांगितलं होतं, ही सगळी कलम मी तुम्हाला सांगून झालेली आहेत. पुढचा प्रश्न. प्रशासनातील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश डॅश असतो. काय असतो? काय असेल उद्देश? इथं नागरिक सगळीकडे दिसते, त्याच्यामध्ये 2 वाक्य महत्त्वाचे आहेत, दुसरं आणि तिसरं वाक्य वाचू, कारण या 50-50वरती आपण आलेलो आहे. नागरिकांच्या तक्रारीचं निराकरण करण्यास सहाय्य करणं आणि नागरिकांच्या अधिकारांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं. सगळ्यात समर्पक कुठलं वाटतंय? पर्याय क्रमांक 3, नागरिकांच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं. हे जरा थोडंसं चांगलं वाटतं, ऐकायला साऊंड्स गुड, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. साऊंड्स गुड म्हणून नाही, तेच उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कलम डॅश डॅश प्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 143 143. आता कलम 143 मागाशी तुम्हाला सांगितलं 142 आणि 143 ही 2 कलम जे आहेत तर ती महत्त्वाची आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. ओके. 147 अन्वयार्थ आहे. 145 काय म्हणते? न्यायालयाचे नियम. आणि 148 कॅगबद्दल आहे. 148 तर कटलाच, पहिल्यांदा 148 कटला. ओके. याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधिकारांची घोषणा करतं. न्यायालयांची विचारले त्यांनी,
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 140. काय म्हणते? सर्वोच्च न्यायालयाचे दुय्यम अधिकार किंवा इतर अधिकार त्याची तरतूद कलम 140 मध्ये करण्यात आली आहे. ओके. 170, 180, 160 ही सगळी आउट ऑफ द बॉक्स कलम आहेत. बघा 160 काय म्हणते? इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये पार पाडायची राज्यपालाची कार्य. 170 काय म्हणते? कलम 170 विधानसभेची रचना. आणि कलम 180 काय म्हणते? सभापती म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी उपसभापती आणि इतर व्यक्तीला असलेले अधिकार. ओके, म्हणजे सभापतींच्या अनुपस्थितीत राज्य विधिमंडळाच्या बाबतीतली कलम आहे. याचं उत्तर आहे कलम 140 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकन डॅश डॅश सुचवतं. काय सुचवते? बघा याचं उत्तर डायरेक्ट उत्तर सांगतो, बाकीचे वाक्य वाचत बसण्यात काय अर्थ नाही. कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार. म्हणजेच काय? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे कायदे मंडळानं किंवा कार्यकारी मंडळानं केलेला एखादा कायदा किंवा नियम हा घटनेच्या विरोधात तर नाही ना, किंवा घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का तर पोचवत नाही ना, हे चेक करून पाहण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू त्याला म्हटलं जातं. आणि हे आपण कुठून स्वीकारले? अमेरिकेकडून. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते पुढे त्याच्यावरती प्रश्न येणारच आहेत. ओके, आलं लक्षात? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न. जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या किती होती? हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे. नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला म्हणजे घटनेची अंमलबजावणी झाली 1950. त्यावेळेस किती न्यायाधीश होते? 8. म्हणजे 1 + 7 = 8. म्हणजे एक सरन्यायाधीश आणि इतर 7 न्यायाधीश. बघा 6 न्यायाधीश अगोदर होते, त्याच्यानंतर 9 न्यायाधीश कधीच नव्हते, 11 होते 1956 साली, 1 + 10 दॅट्स इट. 7 न्यायाधीश कधीच नव्हते. ओके, 8 न्यायाधीश होते. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा आणि ऑप्शन निवडा. 2 विधानं दिलीत त्याचा विचार करा. भारतामध्ये आदेश काढण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र समान आहे? नाही, ते वेगवेगळं आहे. कलम 32 आणि कलम 226. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय दोन्ही बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण अधिकारपुच्छ म्हणजे रिट्स आहेत. हे विधान बरोबर आहे. बघा रिट्स काढण्याचं उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रापेक्षा व्यापक आहे. त्याच्यामुळे हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. रिट्स काढण्याचा अधिकार 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि 226 नुसार उच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. ओके, उच्च न्यायालय जे आहे तर आपलं अधिकार क्षेत्र आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या प्रदेशासंबंधी सुद्धा रिट काढू शकतं. आणि हे उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र जे आहे रिट्स काढण्याचं तर ते ऐच्छिक स्वरूपाचं आहे. त्यांना जर का वाटलं काढायचं आहे तर ते काढतील, कारण त्यांच्यावरती सर्वोच्च न्यायालय आहे. बरोबर, त्याच्यामुळे ते क्षेत्र समान नाही आहे. अविधान चुकीचं आहे. ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. इथं च झालंय, ब असं वाचावं. ब विधान बरोबर आहे. प्रिंटिंग मिस्टेक होतात, समजून घ्या थोडंसं. 2 जर का प्रिंटिंग मिस्टेक टाळायचे असतील आणि तुमच्यापैकी कोणाला जर का मला मदत करायची असेल हे टायपिंगसाठी तर मला कॉल मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. तेवढाच तुमचा अभ्यासही होईल. बी फ्रँकली, पण पैसे मिळणार नाहीत, कारण हे आपण सगळं फ्रीमध्ये करतो आहे. पैसे तुम्हीच मला द्या. ओके, पुढचा प्रश्न. 2 राज्यामधील वाद हा डॅश डॅश यांच्या अधिकार क्षेत्रात येतो. कोणाच्या? सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्रात येतो. पर्याय क्रमांक 2. 2 राज्यांमधील म्हटलं तिथं, त्याच्यामुळे उच्च न्यायालय हे गेलं. सर्वोच्च न्यायालयाचं अपिलीय अधिकार क्षेत्र हे गेलं. आता प्रश्न म्हणजे अपिलीय अधिकार क्षेत्र आलंच, तर एकदा व्हॉट इज मीन बाय अपिलीय अधिकार क्षेत्र तर ते एकदा पाहून घेऊया. अपिलीय अधिकार क्षेत्र कलम 132 नुसार 4 बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला अपिलाचं व्यापक अधिकार क्षेत्र आहे. पहिलं, घटनात्मक अन्वयार्थाच्या बाबी कलम 132(1). त्याच्यानंतर दिवाणी बाबी घटनात्मक वगळून, त्याच्यानंतर फौजदारी बाबी घटनात्मक वगळून आणि विशेष अनुमती अर्ज स्पेशल लीव याच्या संबंधित सर्वोच्च न्यायालयाला अपिलाचं अधिकार क्षेत्र कलम 132 नुसार देण्यात आलेलं आहे. कलम 132 काय सांगते? विशिष्ट खटल्यामध्ये उच्च न्यायालयातून आलेल्या अपिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचं अपिलीय अधिकार क्षेत्र. ओके, आणि मूळ अधिकार क्षेत्र मी मगाशी सांगितले, आता रिपीट नाही करत, ते तुम्ही ऐकले पाहिले आणि जर का नोट्स काढत असेल तर लिहूनही ठेवलं असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एखादा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाशी
न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही जर ती व्यक्ती भारतीय नागरिक असल्याशिवाय. हा प्रश्न रिपीट झाला बरं का. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधानं बरोबर आहेत. हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झाला आहे. अगोदर आला होता, मला वाटतं 2022ला आला होता आणि आत्ता 2018ला आला आहे. म्हणजे हा प्रश्न रिपीट आहे, ॲज इट इज रिपीट आहे. पुढचा प्रश्न काय करायच्यात, जोड्या लावायच्यात. ओके, लावून बघूया. लागल्या तर आयुष्य चांगलं, नाही लागल्या तर आयुष्य बरबाद. कलम 129 काय म्हणते, न्यायालयीन बेअदबीबद्दल शास्त्री अधिकारिता. 131 काय म्हणते, राज्यातील तंटा निवारक अधिकारिता. 136 काय म्हणते, अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी. ओके, 136 इथं लिहायचं राहिले अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी असं तुम्ही वाचा. आणि 143 समुपदेशनाधिकारिता म्हणजे राष्ट्रपती यांना सल्ला मागू शकतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ ला 2, ब ला 3, क ला 4 आणि ड ला 1. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान भारतीय सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्याशी संबंधित नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याशी संबंधित नसताना विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, ते राज्यघटनेचं आणि भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करते म्हणून कार्यरत करतात. भारतीय जनतेचं नाही, हे राज्यघटनेच्या फक्त. दॅट्स इट. आणि जर का जनतेच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन झालं तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं डायरेक्ट कलम 32 नुसार. हे लक्षात ठेवा, हे विधान चुकीचं आहे. न्यायमूर्ती त्यांच्या कार्यकाळाची सुरक्षा प्रदान करण्यात आली, हे बरोबर आहे. न्यायमूर्तीचं वेतन सेवा असतात ते निश्चित असतात, हे बरोबर आहे. निवृत्तीनंतर भारतात वकिली करण्यास मनाई आहे, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ते राज्यघटनेचं संरक्षक आणि संवर्धक म्हणून सर्वोच्च न्यायालय काम करतं. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर पहिला हाफ बरोबर आहे, दुसरा हाफ चुकीचा आहे. त्याच्यामुळे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणता पात्रतेचा निकष नाही म्हटले. नाही. उच्च न्यायालयाचा 5 वर्ष न्यायाधीश असायला पाहिजे का? असायला पाहिजे. 10 वर्ष वकिली बरोबर. 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत असं काही नाही आहे. वयाचं बंधन त्यांनी कुठेच सांगितलेलं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची पात्रता सांगताना त्यांनी वयाचं बंधन सांगितलेलं नाही. ओके, कायदेपंडित असावा, भारताचा नागरिक असावा, 5 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकील, हीच पात्रता आहे. आणि ही 124(3) मध्ये सांगितण्यात आली. ओके, वयाचं बंधन नाही आहे. फक्त वयाच्या 65पर्यंत तो पदावरती राहील एवढं सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत. आणि उच्च न्यायालयाच्या बाबतीत 62पर्यंत पदावरती राहील. तिथं कुठेही वय सांगितलं नाही, वय एवढं असावं तेवढं असावं. नो, नेव्हर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्यात काही कायदेशीर विवाद आहे, तो सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो. कुठल्या? प्रारंभिक अधिकार क्षेत्र. कारण तिथे एक राज्य आहे आणि केंद्र सरकार आहे. आणि असा जर का वाद असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र असतं. ओके, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, हा तत्कालीन करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा. हे दारूबंदी केली होती त्यांनी महामार्गाची. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्यमार्गावरील महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे का? तर त्यावेळेस आणली होती. आणि हे त्यांनी 1000 दिले तर तिथे 100 मीटर, 1000 म्हणजे 1 किलोमीटर झालं, तर ते 100 मीटर सांगितलेलं होतं. मग दारुड्यांनी 1000 चालत कसं काय जायचं? 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 100 मीटर ठीक आहे बा, 100 मीटरपर्यंत दारुडे चालत जाऊ शकतात. ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे. तर योग्य विधान ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहेत? ओके, त्या तरतुदी सांगायच्यात. कुठल्या? न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदच्युती नाही, हाय. कार्यकाळाची सुरक्षा आहे, वेतन आणि सेवाश्रित आहे, न्यायालयास अवमानावर शिक्षा देण्याचा अधिकार आहे. या 4 तरतुदी आहेत. याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. कारण 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न साधा सोपा सरळ प्रश्न आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर तो भारताच्या संसदेला आहे. मगाशी सांगितलं मी, इंट्रोमध्ये पण सांगितलेलं होतं. आणि पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निवडीनुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी न्यायिक मंडळाची सुरुवात कधी झाली असं त्यांनी विचारलं आहे. चलो बघा काय म्हणतोय. पहिलं केशवानंद भारती 1973, SP गुप्ता 1982, सुप्रीम कोर्ट रेकॉर्ड 1993 आणि रामास्वामी 1992. तर या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा ते थोडंसं लॉजिक इथे लागतंय.
म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येतच नाही, म्हणजे 0% माहिती आहे या प्रश्नाच्या उत्तराबद्दल, परंतु तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर कसा सोडवायचा ते म्हणतात ना, सगळ्यात मोठी लाईन कोणते. कधी कधी झालं आहे बरं का MPSC तसं. म्हणजे हे तुम्हाला जर का हे मिथ वाटत असलं तरी बघा तुम्ही, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला येतच नाही पण ते तुम्हाला सोडवायचं आहे, तर अशा वेळेला काय करायचं, जी सगळ्यात मोठी लाईन आहे ती मारायची. म्हणजे येतच नसेल तर सांगतोय मी, येतच म्हणजे असं बघा, एक सोपा प्रश्न आहे. आता इथं म्हटलं आहे भारताच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे. ओके, तुम्हाला याचं उत्तर माहीत नाही, तुम्ही कधी वाचलंच नाही. ओके, याचं उत्तर आहे बरं संसद. तुम्हाला वाटतं हे सगळ्यात मोठी लाईन आहे म्हणून, नाही. सोपे प्रश्नाचे उत्तर शोधा. जो प्रश्न तुम्हाला माहीतच नाही, साहजिक आहे हा प्रश्न तुम्हाला माहीतच असू शकत नाही, हे कधी एवढ्या डिटेलमध्ये आपण कधी गेलोच नाही. न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी न्यायिक मंडळाची सुरुवात कधी झाली, 1993. ही सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन हा निवडा होता त्याच्यात झाली. तुम्हाला 2002चा व्यंकटचला आयोग माहीत पाहिजे की ज्याने नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या नियुक्तीची शिफारस केली. आणि 2008ला अजून एक काय म्हणू आपण त्याला, अजून एक हे आलं होतं, काय म्हटलं मी तुम्हाला मागे सांगितलं ना, लॉ कमिशनचा रिपोर्ट आला होता. मग त्यानुसार 2014ला 99वी घटनादृश्य मग ते आलं. हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे माहीत असू शकतं, परंतु जे मागचं आहे किंवा जे कधी तुम्ही वाचलं नाही तर ते कसं काय माहीत असू शकतं. त्याच्यामुळं असं तुम्ही वापरू शकता किंवा ते वापरता येऊ शकतं जर का थोडं लॉजिक लावलं तर. ओके, आलं लक्षात. तर तुर्तास आता आपण इथं थांबूया. ओके, राहिलेला प्रश्न आपण पार्ट 2मध्ये बघूया, कारण जास्त मोठं लेक्चर झालं तर तुम्ही पाहत नाही असं माझ्या निदर्शनास आलं. त्याच्यामुळे लेक्चर जास्तीत जास्त आपण 1 तासाचे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. VJC स्टडीला जरा सबस्क्रायबरची गरज आहे, तर ते तुम्ही तेवढी भरून काढा. जास्तीत जास्त लेक्चर शेअर करा. ओके, तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.